गृहिणींसाठी 40 स्मार्ट किचन टिप्स. 1. गवारची भाजी नेहमी हातानेच तोडावी. गवारीची भाजी बनवताना कधीही सुरीने चिरू नये. सुरीने चिरलेली भाजी चवीला तुरट लागते. 2. तव्याला भाकरी किंवा चपाती चिकटू नये यासाठी तव्याला थोडं तेल लावून टिश्यू पेपरने पुसून मग भाकरी किंवा चपाती बनवली तर चिकटणार नाही. 3. दोडक्याची भाजी बनवायची असल्यास भाजी चिरताना थोडी भाजी खाऊन बघावी, कारण भाजी जू नसली तर कडू लागते. यासाठी भाजी चेक करून मगच बनवावी. 4. भेंडीची भाजी विकत घेताना भेंडीचा देठ तोडून बघावा. जर देठ सहज तुटत असेल तर भाजी कोवळी आहे असे समजून घ्यावी. भाजी जू नसली तर देठ तुटणार नाही. 5. बटाट्याचे पराठे बनवायचे असल्यास ते उकडल्यावर पूर्णपणे थंड करावे किंवा थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून नंतर पराठ्याचं सारण बनवावं. यामुळे पराठ्याचं सारण पातळ होत नाही आणि पराठे फुटत नाही. 6. कोणतीही भाजी बनवताना आलं लसूण पेस्ट घालण्यापेक्षा आलं लसूण ठेचून घालावा. यामुळे याचा स्वाद दुपटीने भाजीत उतरतो. 7. चपाती करताना पीठ अर्धा तास आधी मळून ठेवावं. असं केल्याने चपात्या छान मऊ बनतात. 8. टोमॅटोचं सूप किंवा सार बनवताना टोमॅटोमध्ये थोडी पुदिन्याची पाने टाकून वाटावी. सार किंवा सूप चविष्ट बनते. 9. नुसतीच डाळ बनवण्यापेक्षा डाळीत पालक चिरून घातला तर अशी पौष्टिक डाळ पालक खूप छानच चविष्ट बनते. 10. पुलाव किंवा बिर्याणी बनवताना त्यात संत्र्याची साल घालावी. यामुळे पुलाव किंवा बिर्याणी खूपच टेस्टी बनतो. 11. कारल्याची भाजी बनवण्याच्या आधी भाजीला मीठ चोळून ठेवा. भाजी कडू लागणार नाही. 12. जेवण एकदा बनवून झाल्यावर सारखे सारखे गरम करू नका. त्यातील पोषक तत्व नाहीसे होतात. 13. कोणतीही भाजी बनवताना त्यात पाण्याची गरज लागली तर गरम पाणी घालावे. थंड पाणी घालू नये. यामुळे भाजीमधील पौष्टिक गुणधर्म नष्ट होतात. 14. पुऱ्या करताना कणकेत थोडी साखर घालावी. पुऱ्या छान खुसखुशीत होतात आणि चवीला पण छान लागतात. 15. कडधान्य फ्रीजमध्ये ठेवण्याआधी अगोदर त्यांना थोडं मीठ चोळून ठेवल्यास ते खराब होत नाही आणि त्यांना वाससुद्धा येत नाही. 16. हिरव्या पालेभाज्या शिजवताना झाकण ठेवून वाफेवर शिजवाव्यात, म्हणजे त्यातील व्हिटॅमिन वाफेसोबत निघून जात नाही. 17. बदामाची साले लवकर काढायची असल्यास 10 मिनिटे गरम पाण्यात भिजवून ठेवावे. बदामाची साले लवकर निघतात. 18. भेंडी जास्त दिवस ताजी राहण्यासाठी थोडे तेल लावून फ्रीजमध्ये ठेवावीत. भेंडी खराब होत नाहीत. 19. गव्हाच्या पिठात जाळी पडू नयेत म्हणून त्यात तमालपत्र घालावे. 20. बटाटा कधी कधी जास्त कापला जातो. अशा वेळेस बटाटा पाण्यात घालून फ्रीजमध्ये ठेवा. काळा पडणार नाही. 21. शेंगदाण्याची साले लवकर काढायची असल्यास त्यात भाजताना चिमूटभर मीठ घालावे, म्हणजे साले लवकर निघतात. 22. किचनच्या कट्ट्यावर लिंबाचा रस सांडला असेल तर त्या ठिकाणी बटाटा चोळा. डाग निघून जातात. 23. कोणत्याही पराठ्याचे पीठ मळताना त्यात चमचाभर दही आणि तूप घालावे. पराठे खुसखुशीत होतात. 24. नारळ जास्त दिवस टिकवण्यासाठी नारळाच्या शेंडीचा भाग वरच्या दिशेला राहील असा नारळ ठेवावा. यामुळे नारळ जास्त दिवस टिकतात. 25. कोणतीही भाजी करताना हळद तेलात न घालता कांदा टोमॅटो घातल्यावर नंतर घालावी. यामुळे हळद करपत नाही. 26. पावसाळ्यात साखरेच्या डब्याला मुंग्या येतात. यासाठी लिंबू पिळून झाल्यावर साल फेकून न देता ती सुकवून साखरेच्या डब्यात ठेवावे. असे केल्याने साखरेला पाणी सुटणार नाही आणि मुंग्या पण येणार नाहीत. 27. जिरं खराब होऊ नये म्हणून त्यात 3-4 वेलची टाकून ठेवावी. जिरं खराब होत नाही आणि किडेसुद्धा पडत नाहीत. 28. स्टीलचे ग्लास किंवा ताट एकात एक अडकले असेल तर भांड्याच्या वरच्या भागावर तेल लावा. भांडी सहज निघून येतील. 29. अंडी उकडून झाल्यावर ती थंड पाण्यात थोडा वेळ ठेवावी. अंड्याची साले पटकन निघतात. 30. दही जास्त आंबट होऊ नये म्हणून त्यात खोबऱ्याचा तुकडा टाकून ठेवा. दही आंबट होणार नाही. 31. तडकलेलं अंडं जर तुम्हाला उकडायचं असेल तर पाण्यात 1 चमचा व्हिनेगर घालून उकडा. अंडं फुटणार नाही. 32.
कोणतेही स्नॅक्स डीप फ्राय करायचे असतील तर स्टील किंवा लोखंडी कढईचा वापर करा. 33. पीठ मळून झाल्यावर थोडा वेळ पीठ झाकून ठेवा म्हणजे चपात्या नरम बनतात. 34. जर चुकून कोणतीही भाजी करपली तर त्यात 2 चमचे दही घालावे. करपल्याचा वास अजिबात येत नाही. 35. लसूण पटकन सोलण्यासाठी तो 10 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवावा. लसूण पटकन सोलला जातो. 36. भजी बनवताना त्यात थोडे तांदळाचे पीठ आणि 2 चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालावे. भजी छान कुरकुरीत होतात. 37. भेंडीची भाजी करताना त्यात लिंबू पिळावे. भाजी चिकट होत नाही. 38. पावभाजी बनवून झाल्यानंतर शेवटी थोडं बेसन पाण्यात मिक्स करून घातले तर भाजी हॉटेलसारखी अगदी चवदार बनते. 39. गुलाबजाम बनवताना खव्यामध्ये मैद्याऐवजी गव्हाचं पीठ घाला. गुलाबजाम अतिशय चविष्ट बनतात. 40. पुऱ्या तेलकट होऊ नये म्हणून पीठ मळताना 1 चमचा साखर घालावी. पुऱ्या छान फुगतात आणि कमी तेलकट बनतात. जर या तुम्हाला स्मार्ट टिप्स आवडल्या असतील तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.